नमस्कार मित्रांनो, मन तेज मॅथ्स ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मॅट्रिक्स हा चॅप्टर पाहत आहोत. मॅट्रिक्समध्ये आतापर्यंत आपण डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स, स्ट्रक्चर ऑफ मॅट्रिक्स, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स अँड ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस हे पाहत होतो. ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस मध्ये आपण इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस, ॲडिशन ऑफ मॅट्रिसेस, सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस हे पाहिलं. तर सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस मध्ये मी थोडं रिवाइज करतो. तर अगोदरच्या पिरियड मध्ये आपण सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस काय असतं हे पाहिलं होतं, पण ह्या पिरियड मध्ये थोडंसं रिवाइज करून आपण पुढे जाऊया. लेट A is equal to Aij and B is equal to Bij are two matrices of same order m by n. Then their subtraction A minus B is a matrix of order m by n, that is A minus B is equal to Aij minus Bij for I is equal to 1 to up to n and j is equal to 1 to up to n. बघा मित्रांनो, सबट्रॅक्शन कधी घेता येतं? जर दोन मॅट्रिसेसची ऑर्डर कशी असली पाहिजे? आपल्याला सेम असली पाहिजे, तर आपण दोन मॅट्रिसेसचं सबट्रॅक्शन घेऊ शकतो. आता subtraction of two matrices is defined only when they are of the same order. त्याची ऑर्डर कशी असली पाहिजे? सेम असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, A is equal to 1 2 3 4, याची ऑर्डर 2 by 2 आहे. B is equal to 4 3 minus 3 5, ह्याची ऑर्डर 2 by 2 आहे. A and B are matrices of the same orders. Therefore, A and B are conformable for subtraction. आपण ह्याचं सबट्रॅक्शन घेऊ शकतो. आता दुसरं एक्झाम्पल बघा. इफ A is equal to 2 1 3 4 2 by 2 matrix and B is equal to 3 1 4 2 2 1, ह्याची ऑर्डर आहे 2 by 3. A minus B not defined since order of A and B are not same. E ची ऑर्डर किती आहे? 2 by 2 आहे. B ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2 by 3. ऑर्डर ह्याच्या सेम नाहीत, म्हणून आपण प्रोडक्ट डिफाइन करू, सॉरी, सबट्रॅक्शन आपण घेऊ शकत नाही. आता बघा, A मायनस बी ला कसं लिहिता येईल? A मायनस बी इज इक्वल टू A प्लस मायनस बी. अँड B मायनस ए ला कसं लिहिता येईल? B मायनस ए इज इक्वल टू B प्लस मायनस ऑफ A. B plus minus of A या पद्धतीनं. सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल्स घेऊया. एक्झाम्पल बघा. इफ A is equal to 5 3 4 1 and B is equal to 7 5 2 4, find A minus B, B minus A. सोल्युशन A minus B अगोदर काढू. तर ए मॅट्रिक्स लिहिली आणि बी मॅट्रिक्स लिहिली. बघा बघा, 5 करस्पॉन्डिंग एलिमेंट 5 मायनस 7, करस्पॉन्डिंग दुसरा एलिमेंट कुठला आहे? 3 मायनस 5 मायनस केलं. सिमिलरली 4 मायनस 2 आणि 1 मायनस 4, 1 मायनस 4. आता याचं कॅल्क्युलेशन केलं आपण तर काय येईल? मायनस 2 मायनस 2 2 मायनस 3, म्हणजे ह्याची ऑर्डर किती आली? 2 by 2 आली. तसंच बघा इकडं, B मायनस ए ही मॅट्रिक्स जर घेतली, अगोदर B मॅट्रिक्स लिहिली, नंतर आपण काय लिहिली? A मॅट्रिक्स लिहिली. तर 7 मायनस 5, 7 मायनस 5, आपण हा इलेमेंट ह्या इलेमेंट मधून काय करायचा? मायनस करायचा. 5 मायनस 3, 5 मायनस 3, त्याच्यानंतर 2 मायनस 4, 2 मायनस 4 आणि 4 मायनस 1 या पद्धतीनं. तसंच 7 मायनस 5 हे कॅल्क्युलेशन ज्यावेळेस करू, 2 2 मायनस 2 3, याची ऑर्डर काय आली? 2 by 2 आली. मला सांगा, A मायनस बी आणि B मायनस ए सेम आलं का? नाही, जनरली ते सेम नाही. आता बघा, P इज इक्वल टू 1 2 4 5 ही एक मॅट्रिक्स आहे आणि Q मॅट्रिक्स आहे 2 2 3 4 5 6, ह्याची ऑर्डर किती आहे? 2 by 3 आहे. मॅट्रिक्सची ऑर्डर 2 by 2 होती. हे
सबट्रॅक्शन साठी कन्फॉर्मेबल आहेत का? These are not conformable because order of these two matrices are not same. Next, आता पुढचं जे आहे स्केलार मल्टिप्लिकेशन. आता मला सांगा स्केलार मल्टिप्लिकेशन कशाला म्हणायचं? तर स्केलार मीन्स एनी नंबर k is any number. Let a is equal to aij be m by n matrix and k be the any number called a scalar. Then the matrix obtained by multiplying every element of a by k is called as a scalar multiple of a by k and is denoted by k. That is, याला आपण कसं लिहितो? ka is equal to k into aij असं लिहिता येईल आपल्याला. ए मॅट्रिक्स मी अशी घेतली, ए इज इक्वल टू 2 3 4 -5. आता बघा, इफ वी चूज हिअर, आपण मी के इज इक्वल टू 5 घेतलं, स्केलरची व्हॅल्यू किती घेतली? 5 घेतली. देन 5 इंटू ए इज इक्वल टू काय होईल मग? 5 इंटू ए मॅट्रिक्स ए आहे, जशाच तसे लिहिले, आणि 5 हा स्केलर आहे. या स्केलरनं आपण त्या मॅट्रिक्सच्या पूर्ण एलिमेंटला काय करू? मल्टिप्लाय करू. काय होईल मग मल्टिप्लाय केलं तर? 5 इंटू 2 10 झाला, 5 इंटू 3 15, 5 इंटू 4 20, 5 इंटू -5 -25. ह्या पद्धतीनं येईल. सिमिलरली आता प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन, पुढचं काय आहे? इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ स्केलार मल्टिप्लिकेशन. आता a इज इक्वल टू aij ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे m बाय n. b इज इक्वल टू bij ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? m बाय n. are two matrices and k l are the scalars. Then first I into a plus b, sorry, k काय? स्केलर आहे. k इंटू मॅट्रिक्स a प्लस b इज इक्वल टू स्केलर न मल्टिप्लाय करू मॅट्रिक्सला a ka प्लस kb. सिमिलरली k प्लस l, दोन स्केलरचे ऍडिशन इंटू मॅट्रिक्स a इज इक्वल टू ka प्लस la. सिमिलरली पुढची नेक्स्ट प्रॉपर्टी k इंटू l इज इक्वल टू a इज इक्वल टू k इंटू la इज इक्वल टू l इंटू k. ह्या पद्धतीने येईल. नेक्स्ट मायनस k इंटू a इज इक्वल टू, मायनस कॉमन घेतला, k इंटू a इज इक्वल टू k इंटू मायनस a असं पण लिहिता येईल. 1 इंटू a इज इक्वल टू काय येईल? a. 1 काय इथं स्केलर आहे. सिमिलरली -1 इंटू a इज इक्वल टू मायनस ऑफ a मॅट्रिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. आता बघा, हे इम्पॉर्टंट आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आपल्याला. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. Two matrices A and B are conformable for multiplication or product if the number of columns of A is equal to the number of rows in B, that is inner order are same. बघा, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण कधी घेऊ शकतो? तर पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम हा दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोच्या इक्वल असला पाहिजे, तर आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो आणि ते कन्फॉर्मेबल असतात मल्टिप्लिकेशन साठी. दुसरी गोष्ट, त्याला दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू शकतो की इनर ऑर्डर्स कशा असल्या पाहिजेत? सेम असल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, a इज इक्वल टू aij ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? m बाय n आहे. b इज इक्वल टू n बाय p ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? n बाय p आहे. नंबर ऑफ कॉलम्स इन a इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन b इज इक्वल टू n. बघा, ही मॅट्रिक्स A आहे, ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर m बाय n आहे. ही मॅट्रिक्स B आहे, ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर n बाय p आहे. इनर ऑर्डर कशा आहेत मग? n सेम आहेत, म्हणजे इनर ऑर्डर कशा आल्या? सेम आल्या, म्हणून आपण प्रोडक्ट घेऊ शकतो. प्रोडक्ट AB इज ऑफ ऑर्डर m बाय p.
आता इनर ऑर्डर सोडून दिले आपण मधल्या, तर रिमेनिंग ऑर्डर किती राहिल्या? एन आणि इकडची किती राहिली? पी. येणाऱ्या प्रोडक्टची ऑर्डर किती असेल? रिमेनिंग ऑर्डर एम क्रॉस पी, एम बाय पी. आता ऍक्च्युअल आपण काही एक्झाम्पल घेऊ मल्टिप्लिकेशनचे. तर पहिले एक्झाम्पल बघा, इव्हॅल्युएट दिस इज रो मॅट्रिक्स अँड दिस इज कॉलम मॅट्रिक्स, आणि ह्या दोघांचं आपल्याला काय घ्यायचं? प्रोडक्ट घ्यायचे. तर बघा आता इनर ऑर्डर कसे आहेत? सेम आहेत, 3 3, आणि रिमेनिंग ऑर्डर 1 क्रॉस 1, म्हणजे ह्याच्या रो 1 कॉलम 1 असे येणारी मॅट्रिक्स असेल. तर कसं मल्टिप्लिकेशन करायचं? 2 into 3 किती होईल? 6. हे 2 into 3 असं लिहिलं. सिमिलरली नेक्स्ट एलिमेंट 1 into -1, 1 into -1, 5 into 2, 5 into 2. ह्याचं मल्टिप्लिकेशन काय येईल? 6 - 1 + 10, हे 15 आलं. नेक्स्ट एक्झाम्पल सिमिलरली हे 3 3 4 1 हे मॅट्रिक्स रो मॅट्रिक्स. ही मॅट्रिक्स कशी आहे? रो मॅट्रिक्स आहे. हे मॅट्रिक्स कशी आहे? कॉलम मॅट्रिक्स आहे. तर रो मॅट्रिक्सच्या पहिल्या एलिमेंटने कॉलम मॅट्रिक्सच्या पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय करू. काय होईल? 3 into 3, 4 into -1, 1 into 3, या पद्धतीनं हे 9 - 4 + 3 = 8. हे पण मॅट्रिक्स कशी आहे? 1/1 ऑर्डरची आली. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, थर्ड एक्झाम्पल हे 3 4 1 2 1 -1 3. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? हे 3/1 आहे. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 1/3 आहे. बघा, ए मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्सची ऑर्डर 3/1, बी मॅट्रिक्सची ऑर्डर 1/3. प्रोडक्ट येणाऱ्या प्रोडक्टची ऑर्डर काय असेल? 3/3. मल्टिप्लाय करू. 3 into 2, 3 into -1, 3 into 3. सिमिलरली सेकंड रो आता 4 into 2, 4 into -1, 4 into 3. फोर्थ रो, सॉरी थर्ड रो 1 into 2, 1 into -1, 1 into 3. या पद्धतीनं हे काय आलं मग? 6 - 3 9, 8 - 4 12, 2 - 1 3. हे झालं आन्सर. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. A = 4 1 3 2 आणि बी मॅट्रिक्स आहे 1 3 4 2. शो दॅट प्रोडक्ट AB इज नॉट इक्वल टू प्रोडक्ट BA. तर AB = आपण घेतलं, ए मॅट्रिक्स अगोदर लिहिली, बी मॅट्रिक्स अगोदर लिहिली. पहिल्या मॅट्रिक्स रो आणि कॉलम वाईज जायचं. मग 4 into 1 प्लस 1 into 4 फर्स्ट एंट्री झाली. सिमिलरली पहिला रो दुसरा कॉलम 4 into 3 असं लिहिलं. 1 into 2, 1 into 2. पहिल्या रोचं काम संपलं बघा. आता दुसरा रो घ्या. 3 into 1, 3 into 1 घेतलं. प्लस 2 into 4, 2 into 4. प्लस आता ह्या दुसरा रो घ्या. 3 into 3 प्लस 2 into 2. हे आता हे ऍडिशन केलं, मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन केलं. 4 + 4, 12 + 2, 3 + 8, 9 + 4. हे काय आलं? 8 14 11 13. हे काय आला? AB हा प्रोडक्ट आला. सिमिलरली BA, बी मॅट्रिक्स अगोदर लिहिली, नंतर ए मॅट्रिक्स लिहिली. आता ह्याचं प्रोडक्ट सेम त्याच वेनं रो आणि कॉलम. हे कसं आहे? कॉलम वाईज जायचं, रो आणि कॉलम. बघा 1 into 4 प्लस 3 into 3, 1 into 1 प्लस 1 into 1 प्लस 3 into 2. Similarly, next row 4 into 4, 4 into 4, 2 into 3, 2 into 3. Similarly, second row, second column 4 into 1 plus 2 into 2. या पद्धतीने
ह्याचा आन्सर किती आलं 13 7 22 8. AB इज नॉट इक्वल टू बी. याच्यावरनं AB आणि बी ची व्हॅल्यू कशी नाही जनरली इक्वल नाही आहे. त्याच्यानंतर आता आपण ह्याच्या काही प्रॉपर्टीज पाहणार आहोत मल्टिप्लिकेशनच्या. तर प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बघा. फर्स्ट प्रॉपर्टी आहे AB इज नॉट इक्वल टू BA इन जनरल. म्हणजे मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे कम्युटेटिव्ह नाही, हे का नाही. त्याच्यानंतर A into BC is equal to AB into C associative law hold. त्याच्यानंतर A into B plus C मॅट्रिक्सचं ऍडिशन, दोन मॅट्रिक्स आणि मल्टिप्लिकेशन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. ह्याला काय म्हणायचं AB plus AC. हे हा लॉला काय नाव आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. Similarly, fourth property A into I is equal to IA is equal to A, where A is a square matrix and I is an identity matrix of same order. त्याच्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी A into 0 is equal to 0 into A is equal to 0. 0 is the null matrix. तर एखाद्या नल मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं, प्रोडक्ट घेतला तर ते काय येईल नल मॅट्रिक्स येईल. नेक्स्ट, a product of two matrices can be the null matrix while neither of them is a null matrix. That is, if A is equal to this matrix. This is not a null matrix. B matrix. B is equal to 3 0 0 0. Then आता ह्याचा जर आपण प्रोडक्ट काढला, मल्टिप्लिकेशन घेतलं तर 0 0 0 नल मॅट्रिक्स येईल, हे का नाही. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर 7. In the case of the matrix multiplication, if AB is equal to 0, then it does not necessarily imply that BA is equal to 0. जर AB ह्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन 0 असेल तर ह्याचा अर्थ असा नाही की BA पण 0 आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, A is equal to 0 1 0 0, B मॅट्रिक्स इथली 1 0 0 0, देन AB is equal to 0 येतं. कॅल्क्युलेशन करून पहा तुम्ही, AB ची व्हॅल्यू काय येईल 0 येईल. आपण हे 11वीला पाहिले मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचं ते. BA is equal to 1 0 0 0 1 0 0. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन करत असताना हा रो आणि हे कॉलम, हे का नाही, दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम वाईज जायचं. तर 1 into 0 प्लस 0 into 0, 1 into 1 plus 0 into 0. Similarly, दूसरा रो 0 into 0 plus 0 into 0 plus 0 into 1 plus 0 into 0. ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन जर केलं 0 1 0 0 हे नॉट इक्वल टू 0, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की AB जरी 0 असेल तर BA नेसेसरी नाही की BA ची व्हॅल्यू पण 0 यावं. हे प्रॉपर्टी होती. आता मॅट्रिक्स मध्ये ए स्क्वेअर कसं काढायचं, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू ए, हे दोन वेळेस त्या मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लिकेशन. ए क्यूब इज इक्वल टू ए इंटू ए असं आपण काढतो. ए क्यूब म्हणजे ए इंटू ए रेस टू 4 कसं करायचं, 4 वेळेस त्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं. ह्या पद्धतीनं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे आपण प्रॉपर्टीज, हे आपण ह्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टी आपण पाहिल्या. मित्रांनो, आपण ह्या चॅप्टर मध्ये बेसिक जे काही 11वीची कन्सेप्ट्स आहे पूर्ण डिटेल न घेता मेन पार्ट मी घेण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढे 12वीच्या सिलेबस मध्ये आपण पूर्ण डीपली घेऊ. तर तुम्ही माझे चॅनल लाईक्स करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करत जा. थँक्यू फ्रेंड्स. नमस्कार.